किंवा आमची जर इन्व्हेस्टमेंट लहान आहे, छोटी आहे, तर त्याचा आम्ही ग्रोथ कसं काय करू शकतो किंवा लहान अशी इन्व्हेस्टमेंटनं आम्ही आमचा बिझनेस कसा स्टार्ट करू शकतो। अजित झोन जगातल्या प्रत्येक बिझनेसमॅन जो पण कपडा उद्योग करते त्याच्या घरापर्यंत पोहोचावं हे आमचं छोटंसं मोटिव्ह आहे। मी तुम्हाला सांगते 100% तुम्ही तुमची व्हरायटी आरामात सेल आउट करणार आहात। लो रेंजमध्ये अजित झोनमध्ये व्हरायटीज तुम्हाला कुठल्या पद्धतीने मिळणार आहे आणि कॅटलॉग व्हरायटीमध्ये तुमचा एक फायदा काय असतो माहिती का? लहान अशी इन्व्हेस्ट करून तुमचा बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर तुम्हाला या कॉन्सेप्टपासून सुरुवात केली पाहिजे। तर 25,000चा तुमचा हा जो बजेट आहे ना तो 25 लाखावर कधी पोहोचेल ना तुम्हाला आयडिया सुद्धा येणार नाही। तर ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी तुमच्या समोर आली आहे आणि स्वागत करते तुमचं सुरतची नंबर 1 मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड अजित झोनमध्ये। मित्रांनो, जेव्हा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स थ्रू आमचे व्हिडिओ येतात जसं की फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, तेव्हा व्हिडिओज बघून भरपूर कस्टमर्स कमेंट्स करतात किंवा जे नंबर्स असतात व्हिडिओ थ्रू जे स्क्रीनवर चालत असतात त्याच्यावर कॉल करतात आणि आपल्या मनातल्या भरपूर गोष्टी आमच्याशी शेअर करतात। जसं की न्यू बिझनेस स्टार्टअप करायचं असेल तर त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतात किंवा कमेंट्स बॉक्समध्ये येतं की लहान असा आमचा जर बजेट आहे तर आम्ही कसं काय बिझनेस स्टार्टअप करू शकतो, व्हरायटी आम्ही कशी परचेस करू शकतो। तर हे सर्व पाहून ना खूप आनंद होतो। आनंद होण्याचं कारण हे की ज्या मोटिव्हने आम्ही हे सर्व व्हिडिओज बनवतो ते आमचं कंप्लीट होतं आहे। अजित झोन जगातल्या प्रत्येक बिझनेसमॅन जो पण कपडा उद्योग करते त्याच्या घरापर्यंत पोहोचावं हे आमचं छोटंसं मोटिव्ह आहे आणि ते पूर्ण करायसाठी तुम्हीही तुमचा घारीचा वाटा आमच्यासोबत शेअर करतात त्याचा खूप आनंद होतो। तर जर आम्ही व्हिडिओ बनवतो तर त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील किंवा मनात कुठल्याही शंका असतील किंवा एखादं सजेशनच असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स थ्रू किंवा कॉल्स थ्रू पाठवू शकता। आम्ही नक्की त्याच्यावर विचार करणार आहोत। आणि असाच एक व्हिडिओ आला होता त्याच्यात मी असं सांगितलं होतं की लहान अशा इन्व्हेस्टमेंटसोबत तुम्ही तुमचा बिझनेस घरच्या घरी स्टार्ट करू शकतात। तर भरपूर कमेंट्स असे आले होते की मॅम आमचा जर बिझनेस छोटासा आहे, लहानसा आहे किंवा आमची जर इन्व्हेस्टमेंट लहान आहे, छोटी आहे, तर त्याचा आम्ही ग्रोथ कसं काय करू शकतो किंवा लहान अशी इन्व्हेस्टमेंटनं आम्ही आमचा बिझनेस कसा स्टार्ट करू शकतो, व्हरायटी कुठली ठेवू शकतो, परचेसिंग कशी काय करायची। तर ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी तुमच्या समोर आली आहे आणि स्वागत करते तुमचं सुरतची नंबर 1 मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड अजित झोनमध्ये। आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे साडींच्या काउंटरमध्ये। आता तुम्ही म्हणणार की लहान अशी इन्व्हेस्टमेंट, बिझनेस स्टार्टअप याच्या साडींच्या काउंटरचं काय काम आहे? खूप मोठं काम आहे, कारण आपण भारतात राहतो। भारतीय संस्कृतीशी जुळलेला आणि स्पेशली पूर्ण महिला वर्गांचा जीवाभावाचा जर कुठला सब्जेक्ट असेल ना तर तो आहे साडी। घरात एखादी लहानशी पूजा असू द्या किंवा एखादं मोठं फंक्शन असू द्या किंवा फॅमिली गेट टुगेदर असू द्या, लेडीज लोकांना वेअर करायला काय आवडते तर ती आहे साडी। आणि साडी जर तुम्ही इंडियाच्या कुठल्याही कोपऱ्यातनं विकत असणार ना मित्रांनो तर मी तुम्हाला सांगते 100% तुम्ही तुमची व्हरायटी आरामात सेल आउट करणार आहात। कारण भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात साडी जो पेहराव आहे ना तो विकलाच जातो आणि आरामात तो विकलाच जातो आणि विकतोच। तर तुम्हाला स्टार्टअप जर करायचं असेल, लहान अशी इन्व्हेस्ट करून तुमचा बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर तुम्हाला या कॉन्सेप्टपासून सुरुवात केली पाहिजे। जसं की तुम्ही पाहू शकता इकडे मी काही सॅम्पल्स तुमच्यासाठी काढलेले आहेत। आणि जर व्हरायटीज तुम्हाला स्टार्टअप करायची आहे तर सुरुवातीला तुम्हाला घ्यायची आहे मीडियम रेंज। मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं होतं मीडियम रेंज म्हणजे की 200 पासून तर 700 पर्यंतची व्हरायटी तुम्ही तुमच्या दुकानात किंवा तुमच्या घरी तुम्ही जो पण माल मागवतात ना त्याच्यात तुम्ही इन्क्लूड करायला पाहिजे, तीही बेस्ट क्वालिटीसोबत। अजित झोनमध्ये तुम्हाला या रेंजची भरपूर व्हरायटी मिळून जाते। कॅटलॉग व्हरायटी आहे, नॉन कॅटलॉग व्हरायटी आहे, प्रिंटेड कॉन्सेप्टमध्ये सुद्धा तुम्हाला हेवी असा कॉन्सेप्ट मिळून जातो आणि त्याच्यातही तुम्हाला बेस्ट क्वालिटी, वेगवेगळे फॅब्रिक्स, पॅटर्न्स आणि डिझाईन्स सोबत मिळून जातात मित्रांनो। तर ह्या टाईपचे जर कॉन्सेप्ट तुम्ही ठेवणार ना तर तुमचा छोटासा बिझनेस जे आहे ना, म्हणजे समजा तुमचा 25,000ची अमाऊंट आहे, आता सध्या तुमचा बजेट आहे, तर 25,000चा तुमचा हा जो बजेट आहे ना तो 25 लाखावर कधी पोहोचेल ना तुम्हाला आयडिया सुद्धा येणार नाही। आसानीने म्हणजे आपण म्हणतो ना इझिली काम होणार आहे तुमचं। तर पहिले तर आम्ही तुम्हाला आर्टिकल्स दाखवून देते आजच्या व्हिडिओमध्ये। जसं की कॅटलॉग व्हरायटी आहे, जर तुम्हाला ऑर्डर्स करायचे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊनही पाठवू शकता किंवा तुमच्या मनात कुठलीही शंका असतील तर तुम्ही जसं कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स सांगतात त्या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा स्क्रीनवर ऑलरेडी नंबर फ्लॅश होत आहे, तुम्ही त्याच्यावर आमची ऑनलाईन टीमशी सुद्धा जुळून तुमचे जे पण प्रश्न असतील किंवा जो तुमच्या मनामध्ये जी पण क्वेरी असेल ती तुम्ही क्लिअर करू शकता। जसं की हा कॅटलॉग तुम्ही पाहू शकतात, खूप सुंदर असा कॅटलॉग आहे, कॉकटेल नाव आहे त्याचं, वॉल्यूम 3। तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन पण पाठवू शकता जर तुम्हाला आर्टिकल आवडला असेल। फर्स्ट सॅम्पल आपण ओपन करूया।
मी तुम्हाला पर्टिक्युलर कुठल्याही आर्टिकलची प्राईस सांगणार नाही आहे. बस मी तुम्हाला एवढंच सांगितले की 200पासून 500पर्यंतच्या रेंजचे हे आर्टिकल आहेत, म्हणजे की मीडियम रेंज. आता मीडियम रेंज का सिलेक्ट करायची त्याचं एक कारण आहे मित्रांनो. मीडियम रेंज एक अशी रेंज आहे ना जी तुम्ही तुमचा लोअर बजेट प्राईस कस्टमर असतो ना त्यांनासुद्धा विकू शकतात, किंवा तुमचा हाय बजेटचा जो कस्टमर आहे ना त्यांनासुद्धा तुम्ही देऊ शकतात. म्हणजे की मीडियम रेंजमध्ये तुम्ही तुमचा हाय बजेटचा कस्टमरसुद्धा अट्रॅक्ट करू शकतात, लो बजेटचासुद्धा कस्टमर अट्रॅक्ट करू शकतात. प्रत्येक रेंजचा कस्टमरला तुम्ही ही व्हरायटी आरामात देऊ शकतात. जसं का हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकतात. मी तुम्हाला सॅम्पल्ससुद्धा दाखवते, नुसता गप्पा मारत नाही आहे तुमच्याशी, कारण की तुम्हाला व्हरायटीज दाखवणंसुद्धा अगदी गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहीत तर पडलं पाहिजे ना की लो रेंजमध्ये अजी झोनमध्ये व्हरायटीज तुम्हाला कुठल्या पद्धतीने मिळणार आहे. आणि कॅटलॉग व्हरायटीमध्ये तुमचा एक फायदा काय असतो माहिती का, करिश्मा नावाचा कॅटलॉग आहे. आता तुम्ही याच्यात पाहू शकतात प्रत्येक साडीची तुम्हाला प्रिंट, डिझाईन, कलर वेगवेगळे मिळणार आहेत. तर याच्यात तुमचा अजून एक बेनिफिट काय होतो माहिती आहे, जशी एखादी साडी कॅटलॉगमध्ये तुम्ही 200ला विकली तर एखादी साडी तुम्ही 350ला सुद्धा विकू शकतात. म्हणजे प्रॉपर मार्जिन तुम्ही न ॲड करता पण तुमची व्हरायटी सेल आउट केली ना तरीसुद्धा तुमचा फायदा होतो. आणि कॅटलॉगमध्ये काय असतं ना, तुमच्या कस्टमरांना दाखवण्यासाठी तुमच्याकडे व्हरायटीजसुद्धा जास्त बनते, ज्याच्याने तुमची इम्प्रेशन चांगली होते की नाही यांच्या शॉपमध्ये प्रिंटेड कॉन्सेप्टमध्ये भरपूर व्हरायटीज आहे. जर लो बजेटमध्ये तुम्हाला जर या टाईपचे कॉन्सेप्ट तुम्ही ठेवले ना तर तुमच्या कस्टमरांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त व्हरायटी जी आहे ना ती पोहोचवणार आहात. क्वालिटी आणि क्वांटिटी दोघं तुम्ही मेंटेन करणार ना तर तुमचे कस्टमर आरामात तुमच्याशी जुळणार आहे आणि तुमचा बिझनेस जो आहे ना तो ग्रोथ होणार आहे. म्हणजे इझिली तुम्हाला कुठल्याही प्रकारची टेन्शन न करता. मग तुम्ही पाहणार तर तुम्हाला सेम कलर चार्टसोबत, जसं व्हाईट कलर चार्टसोबत वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर्स, आपण ज्याला म्हणतो ना लूजमध्ये सुद्धा, लूज डिझाईन्समध्ये सुद्धा तुम्हाला या पद्धतीने आर्टिकल्स अवेलेबल होणार आहेत. फॅब्रिक्सची गोष्ट करू तर जॉर्जेट, शिफॉन, धानी, वेटलेस, कॉटन, चंदेरी कॉटन, प्रत्येक टाईपचं फॅब्रिक तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आता तुम्ही हा आर्टिकल पाहू शकता. याचे तुम्हाला मिक्स डिझाईन, मिक्स कलर्स या पद्धतीने मिळणार आहेत. म्हणजे की तुम्ही या पद्धतीने सुद्धा पर्चेसिंग करू शकतात आणि तुमच्या कस्टमरांना व्हरायटीज देऊ शकतात. शिवाय तुम्ही पाहू शकतात कॅटलॉग व्हरायटी आहे, नॉन कॅटलॉग व्हरायटी आहे. आणि तुम्ही याच्यात अजून एक गोष्ट करू शकतात, जसं की तुम्ही हा पूर्ण काउंटर पहिले बघून घ्या. याच्यात तुम्हाला वर्कवाल्या साड्या, सिल्क, सिंथेटिक वर्क साड्या मिळणार आहेत. मग पार्टीवेअर कॉन्सेप्ट आहे, ब्रायडल वेअर कॉन्सेप्ट आहे, किंवा रेग्युलर डेली वेअर कॉन्सेप्ट जो आज आपण व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. या टाईपचे भरपूर कॉन्सेप्ट तुम्हाला इकडे अवेलेबल होतात. मग याच्यात तुम्हाला काय करायचं ना, मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं होतं 80-20चा जो फॉर्म्युला आहे ना तो तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. जसं की 80% वस्तू तुम्हाला जो रेग्युलर रेंजच्या आर्टिकल्स आहेत ना त्याच्यात ठेवायचं आहे, आणि 20%मध्ये तुम्हाला 10% व्हरायटी पार्टीवेअरमध्ये ठेवायची आणि 10% व्हरायटी तुम्हाला जी आहे ती जे आपण म्हणतो ना ब्रायडल कॉन्सेप्टमध्ये ठेवायची. या पद्धतीने जर तुम्ही तुमचा जर कॉन्सेप्ट रेडी करणार ना तर तुमच्या दुकानावर किंवा घरून जर तुम्ही बिझनेस स्टार्टअप करत आहात ना तसं कुठलाही कस्टमर येऊ तुम्ही त्यांना आरामात वस्तू जी ना ती देऊ शकता, व्हरायटी देऊ शकता. शिवाय आता तुमचं लहानसं गाव आहे किंवा तुमचं एरिया आहे, सोसायटी आहे, तिथे कोणाच्या घरी समजा लग्न आहे तर तुम्हाला लिंक मिळतच असते आमच्याकडनं. लिंकमधला तुम्ही पसंत करून त्यांची ऑर्डर्स प्लेस करू शकता आणि मग तो ऑर्डर तुम्ही आम्हाला फॉरवर्ड करू शकता. जसं लेहंगे आहेत, शरारा गरारा ग्राउंड क्रॉप टॉप्स आहेत किंवा या पद्धतीच्या साड्या तुम्ही आरामात त्यांचे ऑर्डर घेऊन तुम्ही आमच्याशी जोडून तो ऑर्डर तुम्ही इकडनं प्लेस करून सुद्धा तुमचा बिझनेस आरामात करू शकता. म्हणजे काय ना, तुमच्या गावातला, तुमच्या एरियातला प्रत्येक कस्टमर तुमच्याशी इझिली कनेक्ट होईल. का तर तुम्ही त्यांना चांगली क्वालिटी, चांगली व्हरायटी बेस्ट प्राईजमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि ह्या सर्व वस्तू तुमच्याकडे असणं अगदीच गरजेचं आहे. आणि त्या तुम्हाला कुठून मिळणार आहेत? अर्थातच अजी झोनमधनं. तर लहान अशी इन्व्हेस्ट करून जर बिझनेस स्टार्टअप करायचा असेल, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा. आमची ऑनलाईन टीम तुम्हाला प्रत्येक प्रकारची हेल्प करणार आहे. व्हिजिट करून जर पर्चेसिंग करायची असेल तरी हरकत नाही मित्रांनो, इथे येऊन सुद्धा तुम्ही पर्चेसिंग करू शकतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण मित्रांनो, तुमची जी कमेंट आहे ना ती विद्यार्थ्याला मिळणाऱ्या रिझल्टसारखी आम्हाला असर करते. जसं एखादा विद्यार्थी पूर्ण वर्ष मेहनत करतो, खूप अभ्यास करतो आणि वर्षाच्या शेवटी रिझल्ट आल्यानंतर त्याला जो आनंद मिळतो ना की माझ्या मेहनतीचं चीज झालं आहे, तशी तुमची कमेंट्स किंवा तुमचा येणारा प्रत्येक कॉल आमचं रिझल्ट असतं. तर तुम्ही प्लीज आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला, नेक्स्ट व्हरायटी तुम्हाला कुठली पाहिजे तेही तुम्ही समजवू शकता, सांगू शकतात. एखादं सजेशन तुम्हाला दिवस वाटत असेल तेही देऊ शकतात. तर आजसाठी एवढंच. परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमचं आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा. धन्यवाद.